फ्रेंड्स, तुमचं परत एकदा स्वागत आहे लिटिल स्टार या चॅनलमध्ये। मी आहे प्रत्युष गायकवाड। तुम्हाला शिकवणार आहे स्टँडर्ड 3 ची EVS लेसन। काल आपण पहिला लेसन शिकलो आवर एन्व्हायरमेंट। आज आपण शिकणार आहोत दुसरा लेसन सो मेनी काइंड ऑफ एनिमल। तर चला शिकूया। तर दुसरा लेसन आहे सो मेनी काइंड ऑफ एनिमल। सो मेनी काइंड ऑफ एनिमल म्हणजे काय? वेगवेगळे एनिमल, लय मोठमोठे एनिमल, वेगवेगळे एनिमल राहतात। तर कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता। यू विल इझिली रेकग्नाइज द ॲनिमल इन द पिक्चर। तुम्हाला ॲनिमल दिसत असतील, तुम्हाला माहिती आहे ॲनिमल्स कोण आहे। टेल देअर नेम्स अँड ऑल्सो देअर स्पेशल फीचर्स। त्यांचे नावं सांगा। एलिफंट, पॅरट, स्पॅरो, डिअर, स्नेक। एलिफंट काय असतो? खूप मोठा असतो। पॅरट माणसांवानी बोलतो। स्पॅरो गाणं म्हणतो। डिअर मोठी उडी मारतो। स्नेक तो चावतो। तर दुसरा पॉइंट, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता। नेम अस, सांगा। ॲनिमल दॅट फ्लाय इन द स्काय, जे ॲनिमल हवेत उडतात त्यांचं नाव सांगा। ईगल। ॲनिमल्स दॅट लिव्ह इन वॉटर, ॲनिमल कोणता आहे जो पाण्यात राहतो? फिश। ॲनिमल्स दॅट आर ब्लॅक, एक ॲनिमल सांगा जो ब्लॅक आहे। बुल। ॲनिमल्स दॅट हॅव मेनी कलर, ॲनिमल त्याला खूप कलर्स आहे। पिकॉक, व्हेरी लार्ज ॲनिमल, खूप मोठा ॲनिमल। जिराफ, व्हेरी टायनी ॲनिमल, खूप छोटा ॲनिमल। अँट, वेअर डू यू फाइंड अस, हे कुठे भेटतात? ईगल फ्लाय हाय इन द स्काय, ईगल आकाशात। काऊ वॉक्स ऑन द ग्राउंड, काऊ कुठे भेटती? जमिनीवर। फिश स्विम्स इन वॉटर, फिश कुठे भेटती? नदीत। तर दुसऱ्या पॉईंटकडे जाऊया। वी आर डिफरंट कलर्स, सगळ्यांना वेगवेगळे कलर्स असतात। इग्रेट इज व्हाईट, याचं नाव इग्रेट आहे, हा व्हाईट कलरचा आहे। द क्रो इज ब्लॅक, कावळा, कावळा ब्लॅक असतो। द बफेलो टू इज ब्लॅक, बफेलो सुद्धा ब्लॅक असतो। बट पिकॉक हॅज मेनी डिफरंट कलर्स, पण पिकॉकला खूप मोठे कलर्स असतात। ब्ल्यू, ग्रीन, हो ना। दुसरा पॉइंट, वी मे बिग, वी मे स्मॉल, आम्ही मोठे असू शकतो किंवा छोटे असू शकतो। द हॉर्स अँड द बुलक आर लार्ज इन साईज, हॉर्स घोडा मोठा असतो आहे ना हाईटन। द गोट अँड डॉग आर ऑफ मीडियम साईज, बकरी आणि कुत्रं हे दोघं मीडियम साईजचे राहतात। द माऊस अँड स्क्विरल आर स्मॉल, उंदीर आणि खारुताई हे छोटे राहतात। द अर्थवॉर्म अँड द कॉक्रोचेस आर स्मॉलर स्टील, आणि त्यांच्याहून छोटे कॉक्रोच, अर्थवॉर्म म्हणजे किडे। gnats अँड ॲन्ट्स आर व्हेरी टायनी इंडीड, आणि मुंग्या खूप छोट्या राहतात। दुसरा पॉईंट, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकतात। विच ॲनिमल रन व्हेरी फास्ट, सांगा बरं कोणता ॲनिमल खूप फास्ट पळतो? आन्सर इज रॅबिट, हो ना। विच ॲनिमल मूव्ह व्हेरी स्लो, सगळ्यात स्लो ॲनिमल कोणता आहे? आन्सर इज स्नेल। पुढचा पॉईंट, वी मूव्ह इन डिफरंट वेज। अ स्क्विरल इज स्मॉल ॲनिमल, स्क्विरल कशी आहे? छोटी आहे। इट इज निम्बल, इट क्लाइम्स अप ट्री क्विकली अँड स्विफ्टली, रन्स अलॉंग इट ब्रांचेस। स्क्विरल झाडावर कशी बी पळती, पण पडती नाही, ती छोटी आहे, तिला बॅलेन्सिंग करता येतं। द एलिफंट बॉडी इज बल्की, आता एलिफंट पळू शकतो झाडावर? नाही, कारण तो खूप मोठा आहे। इट्स लेग्स आर हेवी, त्याच्या पाय जड राहतात। द एलिफंट कॅनॉट रन ॲट एनी ग्रेट स्पीड, एलिफंट जोरात पळू शकतात का? नाही, कारण ते खूप मोठे असतात आणि जड बी असतात। पण डिअर हॅज थिन लेग्स, डिअरला छोटे पाय राहतात। इट रन्स व्हेरी फास्ट, आणि तो खूप फास्ट पळतो एलिफंटपेक्षा। फ्रॉग हिंड लेग्स आर लॉंग, फ्रॉगचे हिंड लेग्स लॉंग राहते। हिंड लेग्स म्हणजे मागचे पाय, आणि पुढचे पाय छोटे राहते। सो इट कॅन इझिली हॉप, जम्प अँड लीप, म्हणून तो उड्या मारू शकतो मोठमोठ्या। तर चला पुढच्या पॉईंटकडं, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकतात। वाय डू वी कीप काऊज, आपण गाई का बरं पाळतो?
कारण त्या दूध देतात, हो ना, त्या शेतीला मदत करतात. नेम सम अदर ॲनिमल दॅट आर युजफुल टू अस. सांगा बरं एखाद्या ॲनिमलचं नाव जो आपल्याला युजफुल आहे. डॉग. डॉग आपल्या घराची रक्षा करतो, हो ना. वाय डू वी नॉट लाईक इट इफ देअर आर माईस ऑर बेडबग्स इन आवर हाऊस. आपल्या घरात उंदीर असले नाही तर किडे असले तर आपल्याला का बरं नाही आवडत बरं. आपण त्यांना बाहेर का बरं काढतो. का बरं, कारण ते आपले गहू खाते आणि ते घाण राहते, आपल्या घरात आजार पसरवते, हो ना, म्हणून आपण त्यांना बाहेर काढतो. तर पुढचा पॉईंट, यू फाइंड अस युजफुल. तुम्ही आम्हाला यूज करतात आमचा. पीपल लव टू कीप ॲनिमल. लोकांना ॲनिमल ठेवायला आवडतं. द डॉग गार्ड आवर हाऊस. कुत्रा आपल्या घराची रक्षा करतं. पीपल लाईक टू कीप कॅट्स टू. लोकांना कॅट बी ठेवायला आवडती. काऊ, बफेलो अँड गोट्स गिव्स अस मिल्क. गाय, बफेलो, गोट आपल्याला दूध देतात. सम पीपल कीप हेन. काही लोक कोंबड्या ठेवतात, अंडे देतात त्या. वी गेट मीट, मिल्क अँड एग्स फ्रॉम ॲनिमल. आपल्याला ॲनिमलपासून काय भेटतं. मीट, मटन, चिकन, दूध, अंडे. बुलक हेल्प विथ फार्म वर्क. बुलक आपल्या शेतीला मदत करतं. तुमच्याकडे शेती असेल तर तुम्ही बुलक पाहिलंच असेल, त्या तुमच्या शेतीत मदत करतं. हिच टू कार्ट. ते एका गाडीला जोडलेलं राहतं. दे कॅन ड्रॉ हेवी बर्डन्स. ते जड गोष्टी उचलतात. हॉर्स अँड डॉंकीज आर यूज टू कॅरी बर्डन. आपण घोड्याच्या पाठीवर बॅग ठेवतो आणि घोड्याला सोबत घेऊन जातो. आपण बॅग उचलली त्याच्यापेक्षा घोडा उचलतो. घोडा आपल्याला हे राहतो फायदेमंद. वी लुक आफ्टर ॲनिमल. आपण ॲनिमलची काळजी घेतो. आपण त्यांना जेवायला देतो. वी टेक केअर ऑफ देम वेन दे आर इल. आपण त्यांची काळजी घेतो जेव्हा ते आजार राहते. द ॲनिमल्स वी कीप बिकम व्हेरी डिअर टू अस. आणि आपल्याला सुद्धा ॲनिमल्स आवडायला लागतात आणि त्यांना सुद्धा आपण आवडायला लागतो. वी आर गेट क्रशर्स. सम ॲनिमल्स एंटर आवर हाऊस. काही ॲनिमल आपल्या घरात घुसतात. इवन दो वी डोंट वॉन्ट देम. आपल्याला नसते पाहिजे ते ॲनिमल्स तरी येतात. कोणकोणते. स्पायडर, माऊस, मॉस्किटो. मॉस्किटो म्हणजे मच्छर, माऊस म्हणजे उंदीर, स्पायडर म्हणजे मकडी. माईस अँड रॅट्स डिस्ट्रॉय स्टोर्ड ग्रेन. उंदरं काय करतात. आपले गहू फाडतात, खाऊन घेतात, ड्रेस कुरताडतात. समटाईम्स वी फाइंड बेडबग्स इन आवर हाऊस. आपल्या घरात आपल्याला किडे बी दिसतात. दे सक आवर ब्लड. आणि ते आपलं रक्त पितात. कोणता. स्पायडर नाही तर मॉस्किटो. स्पायडर मेक कोवेब्स इन आवर हाऊस. आणि स्पायडर काय करतो. त्याच्या जाळ्या मारतो आपल्या घरात आणि आपलं घर घाण होतं. मॉस्किटो अँड फ्लाईट अँड नॅट्स अँड कॉक्रोचेस आर न्यूसन्स टू. मच्छर ते आपलं रक्त पिऊन घेतात, आपल्याला चावतात, आपल्याला दुखतं. आपल्याला नसतं पाहिजे तरी ते ॲनिमल्स आपल्या घरात येतात. आता आपण पुढच्या पॉईंटवर जाऊ. वी हॅव सीन दॅट ॲनिमल्स अराउंड अस कॅन बी ग्रुप्ड इन डिफरंट वेज. आपल्या आजूबाजूचे ॲनिमल वेगवेगळ्या ग्रुपमध्ये राहतात. आपलं कुत्रा एका ग्रुपमध्ये, दुसऱ्या याच्यात. वी फॉर्म दिस ग्रुप युजिंग आवर एव्हरीडे ऑब्झर्वेशन. However, when scientists classify animals that look at important characteristics of animal. जेव्हा सायंटिस्ट ॲनिमलला क्लासिफाय करत होते तेव्हा त्यांना ॲनिमलमध्ये काहीतरी दिसलं. काय. ॲनिमल आपल्याला कशी युजफुल असू शकतात, ते आपली काय मदत करू शकतात, कोणकोणते ॲनिमल आपल्याला समजून घेऊ शकतात, आपली भाषा कोणाला कळती. आपली भाषा जास्तीत जास्त डॉगला कळती. लेट अस सी हाऊ डू इट. We suckle our young. The young ones of animals like cow, dog, goat and rat grow up on their mother's milk. समजा कुत्र्याचं पिल्लू, गाईचं पिल्लू, बकरीचं पिल्लू हे कशावर मोठं होतं. त्यांच्या मम्मीचं दूध पितं ते पहिले, हो ना, त्याच्यावरच. दिस ॲनिमल हॅव 4 legs. आणि अशा ॲनिमलला 4 legs असते. किती. 4 पाय राहतात. दे हॅव हेअर ऑन देअर बॉडी. आणि त्यांना खूप केस राहते त्यांच्या अंगावर.
म्हणून त्यांना थंडी नाही वाजत. दे हॅव एक्सटर्नल इयर्स, त्यांना कानं असतात. आता पुढच्या पॉईंटकडं. वी फ्लाय, आम्ही उडतो. बर्ड्स हॅव ओनली 2 legs, जे बर्ड्स राहतात त्यांना फक्त 2 पाय राहतात. दे हॅव 2 wings टू फ्लाय विथ, आणि त्यांना 2 पंख राहतात. देअर बॉडी इज कवर्ड विथ फिदर्स, त्यांच्या अंगावर केस आणि पंख राहतात. देअर आर डिफरन्सेस इन फ्लाइंग ॲबिलिटी ऑफ डिफरंट बर्ड्स. ईगल खूप उंच उडती पण कोंबडी थोडीच उडती. द ईगल कॅन सोअर हाय इन द स्काय अँड स्टे इन द एअर फॉर लॉंग टाईम. ईगल खूप वेळ हवेतच राहू शकते. बट द कॉक डज नॉट फ्लाय हाय अँड कम्स डाऊन सून टू. पण कोंबडी उडती आणि लगेच खाली येते. पण ईगल तशी का नाही, ती लय वेळ आकाशात राहते. आता पुढचा पॉईंट. वी लिव्ह इन वॉटर, आम्ही पाण्यात राहतो. देअर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ फिश, खूप मोठमोठे फिश आहे वेगवेगळे. दे लिव्ह इन वॉटर, आणि त्या कशात राहते, पाण्यात, नदी. फिश हॅव फिन्स, त्यांना फिन्स राहते. फिन्स काय राहते पाहिजे, याला फिन्स म्हणतात. यांना फिन्स म्हणतात. याला स्केल म्हणतात. त्यांचे डोळे, त्यांची गिल्स, ते नाकानी श्वास नाही घेत, त्या गिल्सनी श्वास घेतात. पाण्यात गिल्सनी श्वास घेता येतो. दे यूज देअर फिन्स टू मूव्ह इन वॉटर, त्या त्यांचे फिन्स वापरत्या पाण्यात इकडं तिकडं जायला. देअर आर स्केल ऑन अ फिश बॉडी, त्यांच्या अंगावर स्केल राहते, अशी लाईन्स राहते त्यांच्या अंगावर, अशा त्यांच्या अंगावर अशा स्केल्स राहतात. आता जाऊया पुढच्या पॉईंट. वी क्रीप अँड क्रॉल, आम्ही क्रॉल करतो. क्रॉल म्हणजे जे सरपटणारे प्राणी असतात. ते कसे सरपटते, हे असे त्यांना पाय नसते ना, म्हणून ते असे चालते, असे त्यांचं अंग हलवते आणि मग चालते ते. Chameleons and house lizard have 4 legs, but these legs are very short. Chameleon, पाली, सरडे, त्यांना 4 पाय राहते पण ते लय छोटे राहते. The snake does not have any legs at all, पण सापांना पाय राहते का, नाही, म्हणून ते सरपटणारे प्राणी राहतात. आता पुढे जाऊया. वी कॉल्ड इन्सेक्ट कशाला म्हणतात, किडे कशाला म्हणतात. बटरफ्लाईज हॅव विंग्स टू, बटरफ्लायला काय राहते, पंख. बट वी डोंट कॉल देम बर्ड्स, आपण शिकलो होतो ज्यांना पंख राहते त्यांना बर्ड म्हणतात. पण बटरफ्लाय त्यांना पंख आहे, त्यांना बर्ड नाही म्हणत. का बरं, कारण त्यांना किती पाय आहे, 6. किती पाय आहे, 6. तुम्ही कोणत्या बी किड्याचे पाय काउंट करा, मच्छरचे, माशीचे, त्याला 6 पाय राहते. आणि ज्याला 6 पाय राहते त्याला म्हणतात इन्सेक्ट म्हणजे किडा. ॲनिमल्स विच हॅव 6 legs आर कॉल्ड इन्सेक्ट. सो बटरफ्लाईज आर इन्सेक्ट, म्हणून बटरफ्लाय काय आहे, इन्सेक्ट. मस्किटोज, हाऊस फ्लाईज अँड कॉक्रोचेस आर इन्सेक्ट टू. मच्छर आणि माशा, अजून काय ते बटरफ्लाय, ते बी इन्सेक्ट आहे. डू यू नो, आता हा शेवटचा पॉईंट. तुम्हाला माहिती आहे का, बॅट्स हॅव विंग्स. हे बॅट्स आहे, हे बॅट्स आहे, यांना विंग्स राहते, विंग्स, पंखनी विंग्स राहते यांना. दे डोंट हॅव फिदर ऑन देअर बॉडी. यंग वन ऑफ बॅट फीड ऑन मदर मिल्क, आणि यांचं जे बाळ राहतं का ते यांच्या दुधावर मोठं होतं. बॅट्स आर नॉट बर्ड्स लाईक क्रो, स्पॅरो, पॅरट अँड कॉक. हे कोंबडी, अजून ईगल, त्याच्यावानी बर्ड नसते. हे बी एक ॲनिमलच आहे. कोणकोणते ॲनिमल, समजा गाय, टायगर, ते ॲनिमल आहे ना. बॅट बी एक ॲनिमलच आहे. यासोबत तुमचा लेसन संपला. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो, बाय बाय.